नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांच्या आवडत्या वैशालीज क्लास चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्वातंत्र्य दिन भाषण. अतिशय सोपे. यालाच तुम्ही 15 ऑगस्टचे भाषण देखील म्हणू शकता. चला तर मग आपण आपल्या भाषणाला सुरुवात करूयात. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. स्वातंत्र्याचा ध्वज फडकतो, सूर्य तळपतो प्रगतीचा. भारत भूच्या पराक्रमाला आमुचा मानाचा मुजरा, आमुचा मानाचा मुजरा. सन्माननीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझ्या देशबांधवांनो, आज आपण येथे आपला स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्रित जमलो आहोत. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांतिकारक हसत हसत फासावर गेले. म्हणून मला म्हणावेसे वाटते, जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मा झाले. जगले ते देशासाठी आणि देशासाठीच हुतात्मा झाले. नमन त्या शूरवीरांना ज्यांनी भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त केले, गुलामगिरीतून मुक्त केले. महात्मा गांधी, पंडित नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक अशा अनेक नेत्यांच्या अथक परिश्रमामुळे आपली भारत माता स्वतंत्र झाली. 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारतीयांसाठी अनमोल आहे. इतिहासाच्या पानावर हा दिवस सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला आहे. त्या शूरवीर क्रांतिकारकांना, राष्ट्रभक्तांना आपण सदैव स्मरणात ठेवून भारत देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्न करूया, एवढी सदिच्छा व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत.